नमस्कार मंडळी. मागच्या व्हिडिओत मी सांगितलं होतं की कोंबड्यांचं वॅक्सिनेशन आणि अँटीबायोटिक्सचं वाढतं प्रमाण या गोष्टीमुळे भविष्यात आपल्याला मोठ्या नुकसानीला तोंड द्यावं लागेल. परंतु त्या नुकसानीला आपण एवढ्या लवकर बळी पडू याचा मी देखील विचार केला नव्हता. असं का बरं बोलते? तर हल्ली ट्रस्टिफाईड या चॅनलने अंड्यांवर लॅब टेस्ट केली आणि त्यामध्ये त्यांना AOZ नावाचा पदार्थ सापडला, जो की बाहेर देशात तर बॅन आहेच आहे, परंतु आपल्या भारत देशात देखील बॅन आहे. कारण की यामुळे आपला DNA डॅमेज होतो, तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते आणि कॅन्सर सारखा भयानक आजार आपल्याला जड. ज्या कोंबड्यांना वॅक्सिनेशन किंवा जास्त अँटीबायोटिक्स देतात, त्यांच्या अंड्यांमध्ये या गोष्टी आढळतात. तर अशा कोंबड्यांच्या मांसामध्ये ह्या गोष्टीचं प्रमाण किती जास्त असेल आणि ते मांस आपण खाल्ल्याने त्याचा आपल्या शरीरावर कितीतरी जास्त घातक परिणाम होत असतो. त्याचा तुम्ही कधी विचार केलाय? आणि यामुळे वॅक्सिनेशन केलेल्या, जास्त अँटीबायोटिक्स दिलेल्या कोंबड्यांच्या किमती देखील कमी व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून या सगळ्या गोष्टी करताना आपण भविष्याचा एकदा तरी विचार करायला हवा. आणि हे बघा, ही व्हॅक्सिन केलेली आज 15वी कोंबडी मेली. हा आणखीन एक व्हॅक्सिनचा दुष्परिणाम. मी माझ्या कोंबड्यांना व्हॅक्सिन करत नाही. परंतु मी थोड्या कोंबड्या विकत आणल्या होत्या, ज्यांना व्हॅक्सिन केलं होतं आणि त्याच्यातलीच ही आज 15वी कोंबडी आज मेली. व्हॅक्सिनचा फायदा कमी आणि नुकसानच जास्त होतं गावठी म्हणजेच गावरान कुक्कुटपालनात. म्हणून व्हॅक्सिन करताना आपण एकदा तरी विचार करावा. आणि ही गोष्ट मी पुन्हा एकदा आज आपल्याला सांगू इच्छिते. तर आजची ही माहिती जर तुम्हाला योग्य वाटत असेल, तर लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच जास्तीत जास्त पोल्ट्री फार्मर्सपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील कमेंटमध्ये नक्की